साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। राम हनुमान रावण अवतरले सोलापूर जिल्हा परिषदेसमोर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर अयोध्यातील श्रीराम मंदिर पूर्ण करून त्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये जय श्रीराम हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे। सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम हनुमान लक्ष्मण रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत काही कलावंत अचानक अवतरले। रस्त्यावरून जाणारे येणारे प्रत्येकजण तिकडे पाहत होते, परंतु हे सर्व जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर काय करत आहेत हे जेव्हा जाणून घेण्यात आले तेव्हा हे सर्व शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था आणि सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेचे सदस्य होते। त्यांनी आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी या वेशभूषेमध्ये आंदोलन सुरू केले आहे। दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी माहिती दिली की वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करणे, कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान 5,000 मानधन करावे, केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावे, नाट्य परिषद आणि तमाशा परिषद याप्रमाणे कलावंताची परिषद प्रत्येक वर्ष प्रत्येक तालुक्यात घ्यावी, 2020 पासून प्रलंबित प्रकरणे मंजूर करावी, या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सांगितले। जिल्हा लोक कलावंत संघटना, शाहीर विश्वासराव फाटे लोक कलावंत संस्था च्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील कलावंतांच्या मागण्याकरिता सोलापूर जिल्हा कलेक्टर पुण्याला धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित आहे। त्या कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कलावंतांच्या मागण्या अशा आहेत। सोलापूर जिल्ह्यातील कलावंतांची मानधन समिती आहे, ती मानधन समिती गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अस्तित्वात नसते। 1500 ते 1600 प्रलंबित प्रकरण पडून आहेत। दुसरी मागणी अशी आहे, कलावंतांना सध्या आता 2200 रुपये मानधन आहे, यासाठी प्रत्येक महिन्याला कलावंतांना कमीत कमी 5,000 मानधन मिळावे अशी एक दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे, शासनाचे दुजाभावाप्रमाणे अ ब गटाचा निकष आहे तर केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे जे कलावंत आहेत त्यांना समान मानधन मिळावे अशी विनंती आहे। 2020 पासून सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 1500-1600 प्रकरणं पडून आहेत, ते सगळे निकालावे अशा प्रकरणांची शासन दरबारी करण्यासाठी आणि कला सादर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे। यासाठी आमची शासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावी अशी मी संघटनेच्या वतीने आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करीत आहे।